हॅलो सगळ्यांना. आज आपण बरेच दिवसांनी भेटतो आहे. व्हिडिओ अपलोडच केला नाही, काही हेल्थ इश्यूजमुळे मी करू शकले नाही. पण आज म्हटलं चला काहीतरी नवीन बनवावं. कच्च्या केळीचे चिप्स करतो आहे आपण. आमच्या इकडे मार्केटला मंगळवारी छान कच्ची केळी दिसली. मी म्हटलं चला आपल्या सबस्क्रायबरसाठी कच्च्या केळीचे चिप्स बनवूया. आजकाल पॅकेट फूड खाणं मुलांसाठी फार अनहेल्दी झालेलं आहे आणि कुठल्या तेलामध्ये ते करतात. आपल्या मुलांची जर आपणच काळजी घेतली तर दवाखाने वगैरे हे खरंच बंद होतील मुलांचे. माझ्या मुलीला कच्च्या केळीची चिप्स खूप आवडतात. तिचं दिवसेंदिवस मी पॅकेट फूड खाताना बघून मला असं वाटलं की आता आपण घरीच तिच्यासाठी कच्च्या केळीचे चिप्स बनवावे. कच्ची केळी ही स्लायसरने पण आपल्याला त्याचे सालं काढता येतात कच्च्या केळीचे आणि चाकूने पण. मला चाकूने सोयीचं जातं, पण तुम्हाला मी दाखवून देते आहे. आणि माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. मम्मा तू कच्च्या केळीची चिप्स बनवते आहे माझ्यासाठी. पिलरने याला छान गोल आकारामध्ये वगैरे कट करून घ्यायचे. चाकूनी पण कट करू शकता, पिलरनी सोयीचं जाईल. चाकूनी मी लांबसर असे कापून घेते आहे, जे बाजारामध्ये आपल्याला मार्केटमध्ये मिळतात ना लांबसर कट केलेले, ते सुद्धा एक दाखवून देते आहे की असं पण तुम्ही कट करू शकता. हार्ट शेपचे कुकीज कटर पण आजकाल आलेले आहेत. वेगवेगळ्या मुलांना आकाराचे जर तुम्ही करून खाऊ घातले तर मुलं आवडीने खातील. ते सुद्धा मी तुम्हाला त्याची लिंक हवी असेल तर मी तुम्हाला कमेंट मला करा, तुम्ही कमेंटमध्ये मी तुम्हाला ती शेअर करेल. गॅस पेटवून घेतला, त्यामध्ये आपण तेल घालतो आहे. तेल हे तुम्ही कुठलं वापरता ते मला सांगा. ऑलिव्ह ऑइल किंवा आजकाल नवीन नवीन हेल्दी ऑइल निघाले आहेत. घरचं तेल हे कुठलंही वापरा, चांगलंच असतं, पण हेल्दी घ्या. आणि तेल मी कढईमध्ये घेतलेलं, मोठ्या कढईमध्ये. माझ्या मुलीचा हट्ट चाललेला, मम्मा प्लीज मला 2 टाकू दे ना. तिला फार आनंद, तिला मोहच आवरेना की माझ्यासाठी चिप्स बनत आहे घरामध्ये, ते पण माझे फेवरेट. मी तिला साईडला करते कारण की ना गॅसजवळ तेलाच्या जवळ मुलांना नकोच ठेवायला. पण तिचा हट्ट चाललेला मला एक टाकून बघू दे. शेवटी तिने टाकलेलाच. केळीचे चिप्स करताना ना प्रिकॉशन अशी घ्यायची की हात चिकट होतात. सुरीने कापायला नको आपले हात. आणि तेलामध्ये जेव्हा आपण तेलाचं टेम्परेचर तुम्ही चेक करायचं. चिप्स जर वर तळून आलं ना की समजायचं तेल व्यवस्थित प्रॉपर आपलं गरम झालेलं आहे. आणि हे खमंग कुरकुरीत चिप्स घरचे, आणि आपल्याला इतका आनंद होतो ना. आता उन्हाळ्यामध्ये तर नवनवीन वाळवणाचे पदार्थ आपण घरी बनवतो. आम्ही आमच्या आईच्या घरापासून नवीन नवीन वाळवणाचे पदार्थ आम्ही खायचो. आणि तो आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या शाळेला लागल्या त्याहीपेक्षा जास्त आनंद काय व्हायचा, आईच्यासोबत आपल्या माळीवरती गच्चीवरती जाऊन वाळवण छान वाळू घालायचं आणि ते ओलंच राहील ना, ओलं असतानाच ते खायचं. असं कोण कोण करायचं ते मला कमेंटमध्ये सांगा. एक नवीन नवीन वाळवण आम्ही करायचो. आणि म्हणजे आमच्या विदर्भामध्ये इतक्या उन्हामध्ये, तापत्या उन्हामध्ये सकाळीच उठून ऊन पडायच्या आधी आम्ही ही वाळवणं वाळू घालायचो आईसोबत. आणि त्यामुळेच मला म्हणजे माझ्या आईनी जो दिलेला हा जो गुण आहे ना, नवीन नवीन काहीतरी करून बघायचा गुण, म्हणजे कसं तिचा जो हट्ट राहायचा घरचं जे करून खाऊ घालण्याचा, ते गुण आमच्यामध्ये अवतरलेले आहेत. आणि कुठलीही गोष्ट पटकन जमेल असा आमचा विश्वास असतो, ते आमच्या आईमुळे. बघा किती सुंदर कलर येतो आहे त्याला. असं मंद आणि मीडियम टू लो फ्लेमवरती आपण याला तळून घ्यायचे. याचा जर तुम्हाला मसाला हवा असेल ना, तो मी तुम्हाला नक्की शेअर करेल. मार्केटमधला घेतल्यापेक्षा आपण घरचा करायचा. तो किती वर्ष साठवलेला आणि त्यावरती एक्सपायरी डेट 6 महिने, वर्षभराची आपण घेतल्यापेक्षा घरचा केलेला बरा. मला निंबूच्या लोणच्याचे अप्रतिम प्रतिसाद तुमचा मिळाल्याबद्दल माझ्या नवीन सबस्क्रायबरला खूप खूप धन्यवाद. खूप आभारी तुमची. मी माझ्या अशा होममेड रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करेल. नक्कीच माझ्या आवाजावरून तुम्हाला वाटत असेल की थोडं हिला ॲक्च्युली थोडं पेन होतो आहे, पण म्हटलं चला काहीतरी चेंज म्हणून आपण
आपल्या न्यू सबस्क्रायबरसाठी काहीतरी टाकावं. बऱ्याचशा मला माझ्या फ्रेंड्स आणि सबस्क्रायबर विचारतात, एवढ्या तुझ्या रेसिपी नाही आल्या, आम्ही फार आतुरतेने वाट बघत असतो. बघा आता याला छान कलर येईपर्यंत आपण सुंदरसं असं खरपूस रंगावरती पेशन्स पाहिजे. हो, कच्च्या केळीचे चिप्स करताना भरपूर पेशन्स लागतं आणि त्यासाठी ना कुरकुरीतपणा येण्याकरता ना थोडंसं मी मीठ घातलेलं, त्याला चव म्हणून. नाही घातलं तरी चालतं, कारण की वरनं जर तुम्हाला अजून कुरकुरीत हवी असतील तर वरणच घाला. मी जस्ट माझ्या मुलीने मला म्हणलं मम्मा प्लीज मीठ घाल, पण चला ट्राय करून बघूया म्हणलं. पण याहीपेक्षा ना मीठ न घालता तेलामध्ये वरनं मीठ घातलं ना की ते अजून कुरकुरीत राहतात. मी ते साईडला काढून ठेवलेले होते आणि म्हणजे दोन गोष्टी अशा यातल्या की तुम्ही प्रिकॉशन अशी घ्या की काही व्हिडिओजमध्ये दाखवलेलं असतं, बरेचशा म्हणजे सांगतात की हळदीचं पाणी तुम्ही तेलामध्ये घालून ते पिवळसर करा. तो अजिबात प्रयत्न करू नका, फस्त होईल तुमचा. काय तर भाजीच होईल, त्याची चिप्स होणार नाही. ते सुद्धा मी ट्राय करून बघितलं आहे, म्हणून मी करून बघितलं म्हणून माझं फस्त झालेलं, तुमचं तर होईलच 100%. आता हे सगळे चिप्स मी पटापट छान आपण तळून घेऊया आणि त्यावरनं मी काय काय घालेल हे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि मला नवनवीन कुठले व्हिडिओज तुमच्यापर्यंत रेसिपीचे हवे आहेत ते मला सांगा. हेल्दी अशा डिशेस मी तुमच्यासमोर आणणारच आहे. बघा चिप्स करताना ना चिकटावा जो केळाला असतो तो चिकटावा दूर करण्याकरता आधी तुम्ही स्वच्छ कोमट पाण्याने त्या चिप्स करणं अगोदर कच्च्या केळीला स्वच्छ करा, कारण की त्याला भरपूर पेस्टिसाईड लावलेलं असतं आणि धुवू शकत नाही आपण. काढल्यावर आधीच तुम्ही मिठाच्या पाण्यात त्याला स्वच्छ करून घ्या आणि मग सुरीने किंवा तुम्ही स्लायसरने पिलरने त्याचे साल काढून छान गोल गोल आकारामध्ये असे कापून घ्या. बघा किती मस्त कुरकुरीत असे दिसत आहेत ना, असे मऊसूद. आणि महिनाभर 2 महिने हे हवाबंद डब्यामध्ये छान राहतात. आमच्याकडे आमचे असे चटोरे आहेत, आमचे मुलं. मला एकच मुलगी आहे, पण आम्ही पण मुलंच आहोत, नवरा बायको. आम्हाला खमंग तळलेलं खूप आवडतं. आम्ही लवकरच संपवलेत हे. असं वाटलं की अरे 6-7 केळीमध्ये आपलं काहीच होणार नाही. हे बघा मी करून दाखवते आहे तुम्हाला. म्हणलं होतं ना मी हळदीच्या पाण्याचं ते तुम्हाला करून दाखवणार, त्याने हा ट्राय तुम्ही करू नका. मी मुद्दामून स्किप केलं नाही किंवा वगळलं नाही. अगदी मऊ होऊन गेलेले माझे, त्याची भाजीच झाली. मी मुद्दाम तो क्रॉप केला नाही व्हिडिओ. म्हटलं तुम्ही हा ट्राय करू नका. वाटल्यास तुम्हाला हळदी घातलेला मसाला आणि कोरडा मसाला वरून करा, त्याला छान रंग येईल. बघा आता किती सुंदर वरून मीठ घालते आहे, ब्लॅक पेपर घालते आहे आणि त्याला असं हलवून घेते आहे. छान एकजीव करून घ्यायचं, त्याला एकत्र करून घ्यायचं आणि चाट मसाला घातलेला आहे एकत्र, असा पूर्ण सगळीकडे त्याचं मिक्स लागलेला हवं.